काय कोणत्या स्वरूपाचा विश्वास ठेवत आपण आता काँग्रेसमध्ये गेलेले आहात आणि 2019 मध्ये जी आपण आमदारकी लढवली होती, तर यावेळी काँग्रेसच्या माध्यमातून तरी 28-29 आपण आता या तयारीने गेलेले आहात का काँग्रेसला? या बाबतीत निर्णय पक्ष ठरवणार. भारतीय जनता पार्टीचे एक विश्वासू नेतृत्व आपल्याकडे पाहिलं जात होतं साहेब. अशी काय अडचण आली की आपण भाजपला रामराम केला? आज तुम्ही देशातली परिस्थिती बघत असाल, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबलेली नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. ती देशातली सगळ्या बाबतीत आर्थिक परिस्थिती, उद्योगधंदे असो, म्हणजे प्रत्येक जनता त्रासलेली आहे. आणि मोदीजी व विश्वास जनतेने टाकला होता, आता का जनतेचाच विश्वास कमी होत चाललेला आहे. कारण एकदम वाईट परिस्थिती आज जे चाललेले आहे, प्रत्येक उद्योग धंदे असो, शेती असो किंवा अन्य क्षेत्र असतात. महाराष्ट्राच्या समस्येसाठी आपण महाराष्ट्राची जनता नाराज आहे भाजपवर असं म्हणत आपण पक्षप्रवेश केला की पनवेलच्या राजकारणाबद्दल काही वेगळं चित्र आहे तुमच्या डोक्यात? देशात महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती तुम्हाला पनवेलला दिसतो. पनवेलचा पाणी प्रश्न असो, टॅक्सचा असो, तिथले रस्त्यांचा असो किंवा महापालिकेत चाललेला अनागोंदी कारभार, हे सर्वच बाबतीत भारतीय जनता पार्टी अपेस करत आहे. काँग्रेसमध्ये आता काय कोणतं पदासाठी आपलं नाव सुचवलं गेलंय किंवा काय जबाबदारी भेटणार आहे? मी पद म्हणून कुठे कधी काम केलं नाही. शेतकरी कामगार पक्षात असताना सुद्धा जनता हीच माझं पद आहे. त्यामुळे कुठली पदाची नाही अपेक्षा केली नाही. भारतीय जनता पार्टीने 5 वर्षे काम केला, त्यामुळे कुठलाही पद होता, कारण जनता आणि माझा नाता वेगळा आहे. त्यामुळे पदच आरक्षणीला पद पाहिजे अशी कुठली प्रकारची अपेक्षा. शेतकरी कामगार पक्षाचा विचार का नाही केला साहेब? नक्कीच शेतकरी कामगार पक्ष किंवा अन्य सर्वच पक्ष त्यांनी माझ्याशी फोनद्वारे या भेटून संपर्क साधला होता. परंतु देशात जी आज राहुल गांधीजी यांनी जो भारतीय जनता पार्टीचा आणि सर्व मतचोरी असो किंवा अन्य विषय असो या बाबतीत जी भूमिका घेतली ती सर्व देशासमोर मांडली आणि त्यामुळं पुढचा भविष्य हा माननीय राहुल गांधी जी यांच्या मार्फत देशाचा भविष्य चांगला दिसतो. त्यामुळे नक्कीच मी काँग्रेसची निवड केली. साहेब शेवटचा प्रश्न माझा की आता सत्ताधारी पक्ष ज्या सत्तेची लाट असताना आपण काँग्रेस सारख्या पक्षाचा विचार केलात. खरं तर कौतुक देखील केलं जाते, टीका तर होत आहेत. कौतुक विशेष केलं जाते की काँग्रेसची निवड आपण केलेली आहे, भविष्यामध्ये काहीतरी आपल्या हातून कार्य घडो असं म्हणतायत. आपला आता पक्षप्रवेश झालेला आहे. पनवेलमध्ये काही नवीन मोठा पक्षप्रवेश घेणार आहात? किती कार्यकर्ते असतील? नक्कीच. आज आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष आणि श्रुतीताई आणि सर्व काँग्रेसचे इथले जे पदाधिकारी यांच्या समेत भेट घेतली. आम्ही खरं म्हणजे पुढची तारीखच घेत होतो. पुढच्या महिन्यात दसऱ्यानंतर आता पक्ष प्रवेश घ्यायचा आहे, पण तो माननीय अध्यक्ष साहेबांनी सांगितलं का आज आलेत तुम्ही, आज प्रवेश घ्या. नक्कीच पुढची तारीख आपल्याला दिल्यानंतर कळवलं येईल. आपल्या प्रभागातले किती लोक असतील साधारण? आता मोठा फटका पडेल बीजेपीला आपल्या जाण्याने? नक्कीच जनता पूर्ण त्रस्त झालेली आहे भारतीय जनता पार्टीला. त्यामुळे नक्कीच बरेच कार्यकर्ते, बरेच नागरिक आमच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहतील. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. थँक्यू. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.